नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये. तर आज आपण तात्पुरतं असं लोणचं बनवणार आहोत आणि नवीन नवीन लोणचं खूप छान लागतं खायला. तर मी इथे फणस घेतलेला आहे. फणस आणि आंब्याचं लोणचं आपण बनवणार आहोत आणि इथे कैऱ्या घेतलेल्या आहे कच्च्या. तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया. जर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. मी इथे 1 पाव फणस घेतलेला आहे, त्याच्या छान फोडी करून घेतलेले आहे आणि हे फणस थोडं आपण वाफवून घेणार आहोत. आणि त्यानंतर इथे मी 1 पाव कैरी पण घेतलेली आहे कच्ची. तर ह्या स्वच्छ छान धुवून घेतलेल्या आहे कैऱ्या. आता आपण याचे छान छोटे छोटे काप करून घेऊया. तर आज आपण फणसाचं आणि आंब्याचं लोणचं करणार आहोत. खूप छान लागतं हे लोणचं. तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं, त्याच्यात पाणी ठेवलं, त्याच्यावर चाळणी ठेवली. सर्वात आपण आधी फणस वाफवून घेणार आहोत. वाफवून घेतलं की मग त्याचं लोणचं करायला घेणार आहोत. तर पहिले फणस आता छान वाफवून घेऊया आपण. या ठिकाणी मी 1 पाव फणस घेतलेला आहे, ते वाफवून घेते. या ठिकाणी आपण फणस चेक करून घेणार आहोत. पहा, इझिली चाकू जातो आहे. फणस शिजला. आता हे गॅस आपण बंद करून देणार आणि याचं छान पाणी सुकू द्यायचं छान 2 घंटे. आपण एकीकडे फणस उकडायला ठेवूया आणि एकीकडे पहिले हे काप करून घेऊया कैरीचे. कैऱ्या छान बाजारातून आणले की स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि छान पुसून घ्यायच्या, कोरडं करून घ्यायच्या, म्हणजे पाणी नाही पाहिजे त्याला, तेव्हा आपलं लोणचं छान होते. छोटे छोटे फोडी करून घेऊया. आता कडक यायच्या आहेत त्या चाकूने कापल्या जातात, नाही तर मग आंबे फोडणीने फोडून घ्यावं लागतं. आणि आतलं बी हे काढून टाकायचं. या ठिकाणी आपण छान पाहू शकाल तुम्ही, छान फोडी करून घेतलेल्या आहे आणि मधातली बी काढून टाकलेली आहे पूर्ण. तर आपल्या 1 पाव आंब्याच्या आपण फोडी तयार करून घेतल्या. आणि इथे फणस, या ठिकाणी फणस पण वाफवून घेतला आणि वाफवल्यानंतर काय करायचं, छान स्वच्छ, म्हणजे स्वच्छ नाही, याचं पाणी निथळेपर्यंत त्याच्यावर जे पाणी येतं तर ते कोरडं करून घ्यायचं. जेव्हा कोरडं होईल तेव्हा आपलं लोणचं छान होते. पहा तुम्ही याला पाहू शकाल, पाण्याचा अंश नाही आहे काही. आणि आंब्याच्या पण फोडीचं तसंच, आंबा पण स्वच्छ धुवून घ्यायचा, छान त्याला पुसून घ्यायचं, त्याच्यानंतरच आपण त्याच्या फोडी केलेल्या. तर आता आपण घरचाच मसाला लोणच्यामध्ये वापरणार आहोत, विकतचा वापरणार नाही आहे विक्रेती. तर घरीच आपण लोणच्याचा मसाला तयार करणार आहोत. तर आपलं 1 पाव हे अर्धा किलो झालेलं आहे. 1 पाव फणस आहे आणि 1 पाव आंब्याच्या फोडी आहे. तर अर्धा किलो आता हे झालं. तर त्यानुसार 1 पाव मी इथे मोहरीची डाळ घेतली आहे. 2 टेबलस्पून आपण जिरं घेतलं आहे, थोडे मिरे आणि लवंग घेतले आहे 4-5 आणि थोडी बडीशेप घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण सुके जिन्नस मिक्स करू. पहिले आपण हे थोडं रोस्ट करून घ्यायचं सगळं. आणि या ठिकाणी मेथीचे दाणे पण घेतलेले आपण थोडेफार अगदी. मी इथे कढई घेतली, कढई तापवायला ठेवलेली आहे. जे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ज्याचा बारीक बुरका करून घ्यायचा ते पहिले आपण रोस्ट करून घेऊ. तर इथे मी जिरं घेतलेले आहे 2 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून बडीशेप घेतली आहे. आणि त्यानंतर थोडे मेथीचे दाणे, बिलकुल अगदी थोडे टाकायचे, नाहीतर कडूपणा लागतो. आणि मिरे आणि लवंगा सगळं आपण एका दमाने रोस्ट करून घेऊया, भाजून घ्यायचं थोडंसं. आता हे छानपैकी गरम झालेलं आहे. आपण हे मिक्सरच्या पॉटला काढून घेऊया. आपण ते सगळं काढल्यानंतर मोहरीची डाळ थोडी याच्यात किंचित भाजून घेऊया बिलकुल. आणि गॅस पटकन, गरमच आहे आपली कढई, ते बंद करून देऊया, म्हणजे गरम याने ती होऊन जाते. तिला जास्त करायची गरज नाही तापवायची.
आता आपली ही पण छान गरम झालेली आहे. आपण काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया आपण. आणि एकीकडे आपण याचं पीठ पण करून घेतलेलं आहे, रोस्ट केलं. आपण आता तेल छान गरम करून घेतलं होतं आणि गॅस बंद करून घेतलं होते. थोडी आता पहा मोहरी टाकतोय. तेल आपलं छान गरम झालं आहे तर मोहरी तडतडायला लागली आहे आणि 4-5 लसणाच्या कळ्या टाकते आहे आणि त्या तेलामध्ये होऊ द्यायचं. तर आपण या ठिकाणी घरगुती मसाला तयार करतो आहे. तर आपण पहिले आता मसाला बनवून घेऊया. तर मी इथे मोहरीची डाळ घेतली होती, ती आपण छान भाजून घेतलेली आहे. तर ती पहिले याच्यात टाकून घ्यायची सर्वप्रथम. त्यानंतर आपण जिरं, बडीशेप, मिरे आणि लवंग याचं हे केलं होतं सारण, ते पण याच्यामध्ये पूर्ण टाकून घेते. त्यानुसार आता आपलं अर्धा किलो लोणचं झालेलं आहे. 1 पाव हे होतं फणस आणि 1 पाव आंब्याच्या फोडी घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर इथे धण्याचा बुरका घेतलेला आहे, 1 चम्मच हळद घेतलेली आपण, 1 चम्मच नाही लागणार, अर्धा चम्मच घेऊ, थोडी कमी. नंतर लाल तिखट, तुम्ही काश्मीरी तिखट पण वापरू शकता. माझं लाल आहे, चांगलं तिखट घरचंच, तर मी तेच वापरते आहे. तर इथे मी 2 चम्मच घेतलेले आहे त्याचे, आणि मीठ आपल्या चवीनुसार. आणि त्यानंतर अगदी किंचित आपण हिंग टाकतो या ठिकाणी, कारण की मी घरचा गड्याचा हिंग होता, तर तो थोडा त्याला खूप उग्र वास असतो, तर थोडा आपण कमी टाकतो, तो थोडा कमी टाकतो. आणि आता आपण हे पूर्ण हे सारण मिक्स करून घेऊ. आणि याच्यामध्ये ज्या आपल्या आंब्याच्या फणसाच्या पोळी आहे ते टाकून घेऊया. आता आपला मसाला याला छान लागून जाते पोळीला. फक्त आता आपण याच्यात गरम केलं की तेल टाकायचं राहते, आपलं लोणचं तयार होऊन जातं छान. छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण याला. तुम्ही पाहू शकाल आपलं तेल कोमट झालेलं आहे. आता मी लोणच्यामध्ये टाकते आहे आणि कोमट झाल्यावर टाकायचं. गरम गरम तेल टाकायचं नाही लोणच्यामध्ये. आणि आता हे छान आपण याच्यात मिक्स करून घेऊया सगळं. या ठिकाणी आपण लोणचं तयार करून घेतलं होतं. आता मी इथे भरणीमध्ये छान भरून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकाल छान तेल वर आलेलं आहे लोणच्याच्या, आणि लोणच्याच्या वरतीच तेल पाहिजे, तेव्हाच ते लोणचं छान राहते. ही फणसाची फोड आहे आणि ही आपली आंब्याची फोड आहे. आणि असं आपलं छान फणस आणि आंब्याचं आपण तात्पुरतं असं लोणचं तयार केलेलं आहे. खूप छान लागते. नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.